रामकृष्ण हरी मित्रांनो, जयाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप फार सांगा देवा. असं म्हटलं जातं की गुरु ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं लक्षण काय आहे हे त्यांच्या मरणात कळतं, असं एक व्यक्तिमत्व. 4 जानेवारी 2025 म्हणजेच वारकरी संप्रदायावरचा काळा दिवस म्हणायला हरकत नाही. कारण त्या दिवशी पेण, रोहा, पनवेल, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे बापू म्हणजेच वैकुंठवासी हबाप पुरुषोत्तम महाराज धाटवकर हे वयाच्या 72व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांचा जन्म पेणमधील डोलवी या गावी झाला. जन्मभूमी जरी डोलवी असली तरी कर्मभूमी धाटव ठरली. त्यांचे गुरु हबाप नामदेव महाराज डोलवीसह परमार्थाला सुरुवात केली. जेव्हा ते कामानिमित्त धाटव या गावी गेले तेव्हा त्यांना गावची दुर्दशा बघितली गेली नाही. जुगार व्यसनाधीन झालेली तरुण व ज्येष्ठ मंडळी. त्यांचं म्हणणं असं होतं की डीजे समोर नाचतोयस ना, मग कुठेतरी शक्ती वाया जाते, त्यापेक्षा परमार्थात घालव. आणि तसे तरुणांनीही केले. गावकऱ्यांना सोबत घेऊन अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. हरिपाठ, कीर्तन, प्रवचनांनी तरुणांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या आगरी भाषेचा कीर्तन खूप गाजला. सर्व तरुण व ज्येष्ठ मंडळींनी त्यांना आपले गुरु मानले व बापू या नावाने हाक मारू लागले. कीर्तनाची शैली कशी असावी, नेतृत्व कसे करावे हे त्यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत गेल्यावर आपल्या रायगडवासियांना उतरण्याची हक्काची जागा नव्हती, तेव्हा तिथे राहण्याकरिता हक्काची जागा निर्माण केली. तसेच अनेक वेळा व्यसनमुक्ती केंद्र राबवण्याचा उपक्रम त्यांनी केला. जैसा रांधवनी रसनेकी, करुणी मौलविकी, तैसा अविवेकी धाडिती धर्मो. आत्ताचे कीर्तनकार 5,000, 10,000, 50,000 नव्हे तर एका कीर्तनाचे 1,00,000 सुद्धा घेतात, परंतु बापूंनी कोणाच्या एका पैशालाही हात लावला नाही. अशी निष्काम व निस्वार्थ भगवंताची सेवा केली. एका वेळेस शिवमध्ये कीर्तन झाल्यावर गावकऱ्यांनी प्रसादाच्या पुडीत पैसे दिले होते, ते त्यांनी त्याच माणसाकडे परत केले. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत रायगडभूषण, रायगड मित्र, संजीवनी स्वाध्याय, कोकणभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. एका वेळेस कीर्तन स्पर्धेत महाराष्ट्रात 3य क्रमांकाचं पारितोषिक बापूंनी धाटव या गावाला मिळवून दिले. जेवढा जीव बापूंचा धाटव या गावावर होता त्याहून अधिक जीव धाटव गावाचा बापूंवर आहे. 3 जानेवारी म्हणजेच परवाच्या दिवशी ते आपले कीर्तन संपून ईश्वराची सेवा करून घरी आले व झोपेतच हृदयविकाराने अनंतात विलीन झाले. शेवटी हेच म्हणेल, देवकीने उदरी वाहिला, यशोदेने सायासी, शेवटी उपयोगी गेला पांडवांचे. म्हणजे जन्म जरी डोलवी येथे झाला तरी कर्मभूमी ही धाटव ठरली. अशा माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या बापूंना भगवंताच्या चरणी स्थान मिळावं हीच विठुराया चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.